शेवटी जे आहे ते नाईलाजानं लाईनीच्या बाहेर याच लागलं. तर नेमका प्रॉब्लेम काय झाला तर चला सांगतो. तर नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहितच आहे का, अधिक महिन्यानिमित्त आपण आलो होतो पंढरपूरले. म्हटलं चला अधिक महिना आहे तर थोडंसं पुण्य गिन्य कमवाबा. तसा पुण्यवान माणूस तर मी तसा लय आहे म्हणा, काही विशेष नाही. तर निघालो आम्ही पंढरीच्या दर्शनाला. पावले चालती पंढरीची वाट. तर चला मस्त जाता जाता आम्हाला एक चहाचं दुकान दिसलं. मस्त एक कट चहा मारला तिथं. सकाळी 3:30 वाजतापासून आम्ही उठलो होतो. या आशेनं जर लवकरात लवकर गेलो तर आमचं 2-3 तासात दर्शन होऊन जाईल बा. आमचं जे राहायचं ठिकाण होतं तिथून मंदिर कमीत कमी 2 किलोमीटर होतं. तर रस्त्यात जाता जाता आम्हाला एक बोर्ड दिसलं मंदिराकडे जाण्याचं. रस्त्यानं तर कोणीच नव्हतं. तर आमच्या अपेक्षा अजून वाढल्या की आमचं दर्शन लवकर होईल बा. पण नाही, जसं जसं आम्ही मंदिराकडे समोर समोर चाललो होतो तशी तशी गर्दी इथं वाढत चालली होती. आणि गर्दी सोबत आम्ही पण सुद्धा समोर समोर चाललो होतो. मग समोर चालता चालता आम्ही पोहोचलो मंदिराच्या मागच्या साईडनं. त्यानंतर सगळ्यात पहिले आमचा प्लॅन असा होता की चंद्रभागा नदीवर जाऊन आंघोळ केल्याशिवाय दर्शनाच्या लाईनीत लागायचं नाही. तर त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले गेलो चंद्रभागा नदीवर. तर इतकी गर्दी तुम्ही पाहू शकता बाई किती आहे. मग आम्ही सगळे लागलो आंघोळीच्या तयारीला. मस्तपैकी नदीत उतरून मस्तपैकी डुबक्या मारल्या 4-5. मस्त दुपट्ट्यानं अंगी पुसून घेतलं. मग सगळ्यांनी जे आहे ते छानपैकी चंदनाचा तिलक लावून घेतला बाई मस्त. आणि मस्त तयारी करून निघालो जिथून दर्शनाची लाईन होती तिथं जासाठी. दर्शनाच्या लाईनीत जासाठी आम्ही निघालो तसंही, पण दर्शनाची जी लाईन होती ते दूर पर्यंत, जितक्या दूरपर्यंत नजर जाईल तितक्या दूरपर्यंत हे लाईन संपत नव्हती. अर्धा घंटा कंटिन्यू चालू नाही. या रांगेचा अंत काही आम्हाला भेटत नव्हता. फायनली अंत लागला लाईनीचा. अंत दर्शनाच्या लाईनीत तर आम्ही लागलो. पण आम्ही तिथं चौकशी केल्यावर आम्हाला असं माहित पडलं का कमीत कमी 9 ते 10 तास दर्शनाला लागणार आहे म्हणून सगळेजण एक एक करून सुंबडीत पुंबडी करून बाहेर निघाले चुपचाप मध्ये. मी त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्यात फसून राहिलो होतो. पण सुखरूप वरून निघालो मी. तुम्ही पाहिलं सुरुवातीला लाईन मधून बाहेर निघण्याचं कारण म्हणजे असं का 9-10 तास दर्शनाला लागणार होते. आणि आमची वापसीची जी ट्रेन आहे ते सायंकाळी 4 वाजताची होती. तर पॉसिबल नव्हतं. आमचा प्लॅन असा झालाय का आम्ही मुखदर्शन घेणार आहे. श्रद्धा कुठून आहे ठेवलेली? श्रद्धा कुठून आहे? पुण्य केले. शेवटी आम्ही मुखदर्शन करून बाहेर आलो. अंदर मोबाईल न्यायची परमिशन नव्हती म्हणून काही शूट करू शकलो नाही मी तिथं. तर फायनली ज्या गोष्टीसाठी माझा जन्म झालाय तो म्हणजे खासाठी. तर भुकाला लागल्या होत्या. तर मस्त गरम 2 प्लेट तर मेंदू वडेच दाबले पहिले. तर हे आमचे अर्जुन तायडे पॅड सोडून इथं पंढरपुरात बांगडीचा धंदा करतो म्हणे मी आता. मग थोडीशी शॉपिंग केली, माळ्या वगैरे विकत घेतल्या. नंतर पोहोचलो आम्ही आमच्या निवासस्थानी. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.